नमस्कार मंडळी, चला तर न सहन होणारी उष्णता देखील या पदार्थामुळे कायमची सुटणार आहे. त्यामुळेच रेसिपी शेवटपर्यंत बघा. तुम्हाला प्रश्न असतील की कसं काय, तर ते व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ जरी आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तर इथे आपल्याला लागणार आहे 1 वाटी पिवळी मुगाची डाळ. आता सगळ्यांनाच माहीत आहे सर्व डाळींपेक्षा शरीराला थंडावा देणारी कोणती डाळ, तर ती मूग डाळ आहे. त्यामुळेच आज आपण इथे घेतलेली आहे 1 वाटी पिवळी मुगाची डाळ. आता ही डाळ ना आपल्याला स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर तुम्ही ही डाळ स्वच्छ धुवून देखील घेऊ शकता व थोडीशी सुकवून घेऊ शकता. पण इथे वेळ कमी असल्यामुळे मी इथे ना कॉटनचा रुमाल जो आहे तो ओला करून घेतलेला आहे आणि त्यावरती ही मूग डाळ टाकून आपल्याला त्याची अशी पोटली धरायची आहे आणि ही डाळ पुसून घ्यायची आहे. आता ना अशा पद्धतीने डाळ पुसवल्यामुळे काय होतं की झटपट डाळ पुसल्या जाते, शिवाय सांडण्याचं अजिबातच टेन्शन नाही. त्यामुळेच ना अशी पोटली पकडायची आणि पटकन अशी ही डाळ मस्त चोळून अशी पुसून घेता यायची. शिवाय अशी पोटली धरल्यामुळे ना डाळ व्यवस्थित चोळून पुसून घेता येते. खरं तर डाळ आपण यासाठी पुसतोय की त्यावरती लागलेली धूळ जी आहे ते निघून जावी, आणि तीच धूळ निघून जाण्यासाठी पोटली बांधल्यानंतरच ती आपल्याला व्यवस्थित पुसून घेता येते. आता इथे डाळ पुसून झालेली आहे. लगेचच इकडे कढई ठेवली. आता या कढईमध्ये आपण ही पुसून घेतलेली मुगाची डाळ घेतलेली आहे. आता ही डाळ ना मोजून घेतलेली आहे बरं का. 1 वाटी डाळ घेतलेली आहे. आता ही डाळ ना सुरुवातीला आपल्याला अशीच भाजून घ्यायची आहे. थोड्या वेळासाठी आपण ही डाळ जी आहे ना ते सतत हलवत भाजायची आहे. मुगाच्या डाळीची साईज छोटी असल्यामुळे डाळ पटकन करपू शकते. आपल्याला इथे ना कुठेही डाळ करपवायची नाही किंवा जास्त प्रमाणात भाजायची देखील नाही. त्यामुळेच डाळ आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. त्यामुळे ना खुसखुशीतपणा डाळीमध्ये तयार होतो. पूर्णपणे डाळ इथे ड्राय झालेली आहे. त्यानंतर इथे मेल्ट केलेलं 2 चमचे तूप घालून घेतलं. 1 ते 2 चमचे पुष्कळ होऊन जातं. फार प्रमाणात इथे तुम्हाला तूप घालायचं नाही. डाळ फक्त तुपामध्ये कोट झाली ना एवढंच आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. आता जर इथे तूप नसेल ना तर वनस्पती तूप वापरू शकता किंवा थोडंसं तेल जरी वापरलं ना तरीसुद्धा चालणार आहे. पदार्थ सेमच होणार आहे. आता अवेलेबल असेल तरच तूप घालायचे, पण तुम्हाला उष्णतेचा त्रास आहे आणि तुपामुळे तुम्ही हा पदार्थ बनवत नसाल तर असं काहीच करण्याची गरज नाही. तर तुम्ही यामध्ये तेल टाकून देखील हा उष्णतेवरचा रामबाण पदार्थ तुम्ही बनवू शकता. इथे आपण ही मूग डाळ जी आहे ते छान तुपावरती खमंग आणि खुसखुशीत होईस्तोवर भाजून घेत आहोत. तर इथे ना बऱ्यापैकी छान अशी डाळ भाजल्या गेलेली आहे. तुम्हाला डाळीचा कलर देखील चेंज झालेला दिसत असेल. इथे आपल्याला फारच डार्क डाळ करून घ्यायची नाही, तर तुम्हाला एकदमच जवळ चमचावरती घेऊन दाखवते. तर इथे पाहू शकता सुंदर असा कलर आपल्या डाळीला आलेला आहे. इथे आता गॅस बंद केला आणि या गरम कढईमध्येच हलकीशी आपल्याला डाळ जोपर्यंत कढई थंड होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आहे. जर का तुम्ही अशीच ठेवली तर ती खालच्या साईडने करपू शकते. त्यामुळेच आपल्याला गरम कढईमध्ये ही डाळ थोड्या वेळ हलवून घ्यायची. आता संपूर्ण डाळ जी आहे ती काढून घेतली, थंड होण्यासाठी ठेवूया. डाळ थंड होते तोपर्यंत जी गाठी घेतली होती ना, ज्या वाटीने आपण डाळ घेतली त्याच वाटीने गाठी अशी भरून घेतली. पण हो, वजनी प्रमाणात देखील 200 ग्रॅम डाळीसाठी 200 ग्रॅम इथे गाठी वापरलेली आहे. तर इथे ही गाठी मी तोडून घेतलेली आहे. गाठीचं तुम्हाला वैशिष्ट्य माहीत आहे का? गाठीचा जर तुम्ही एक खडा खाल्ला ना तरीसुद्धा तुमची उष्णता बऱ्यापैकी कमी होते. पण हो, हे दोन्ही पदार्थ जेव्हा एकत्रित आपण करतो ना तेव्हा उष्णता 0% राहते. म्हणजे पूर्णपणे तुमची उष्णता जी आहे ना ते जाते. त्यामुळेच आज आपण ह्या दोन्ही पदार्थ एकत्रित करून पूर्णपणे उष्णतेला बाय बाय करणार आहोत. तर इकडे आपण जी गाठी होती ना ती छान अशी वाटून घेतलेली आहे. तर पाहू शकता एकदम बारीक ही गाठी वाटल्या गेलेली आहे. आता ही जी तयार करून घेतलेली गाठीची पावडर आहे ती काढून घेतली. इकडे डाळ देखील पूर्णपणे थंड झालेली आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेली ही डाळ जी आहे ते पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे बरं का. त्यानंतर आपल्याला ही आता मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची आहे. एकदम फाईन पीठ तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम बारीक पावडर तयार करून घ्यायची. तर इथे पाहू शकता आपण हे पीठ वाटून घेतलेलं आहे आणि होईल तितकं बारीक करून घ्यायचं आहे बरं का. जेणेकरून आपण जो पदार्थ बनवतोय ना तो कडक लागला नाही पाहिजे, कचकच लागला नाही पाहिजे. अशा पद्धतीचं आपल्याला इथे पीठ जे आहे ते दळून घ्यायचं आहे. जसं की आपण बेसन पीठ वगैरे कसं दळतो तशा प्रकारे आपल्याला इथे मूग डाळीचं पीठ दळून घ्यायचं आहे. आता पीठ दळून झालं की तीच कढई गॅसवरती ठेवायची. पुन्हा एकदा यामध्ये 2 चमचे
तूप घालून घ्यायचं आहे. आता इथे सुरुवातीला ना 2 चमचे तूप घालून मेल्ट करून घेतलं. त्यानंतर तयार पीठ यामध्ये घालून घेऊया. तर अशा पद्धतीने हे तयार पीठ जे आहे ते संपूर्ण यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता लागल्यास तूप आपण वरतून वापरणार आहोत, पण सुरुवातीला जे तूप आहे ना ते थोडंसं बेतानेच घालायचं आहे. आता इथे जर तुमच्याकडे तूप नसेल ना तर इथे देखील तुम्ही तेल वापरू शकता किंवा वनस्पती तूप वापरू शकता. आता इथे पुन्हा एकदा 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे. तूप ना आपलं खूप घट्ट नाही बरं का. तर तुम्ही जर घट्ट तूप वापरणार असाल ना तर इथे मी 4 चमचे थोडंसं मेल्ट तूप वापरलेलं आहे. तुम्ही अगदीच घट्ट तूप वापरणार असाल तर 2 चमचे वापरायचं आहे. या प्रमाणासाठी ज्याप्रमाणे आपण डाळीचं प्रमाण घेतलेलं आहे ना त्यासाठी. तर इथे पहा चांगलं 2-4 मिनिटे भाजून घेतल्यानंतर खमंग आणि हलकासा मस्त असा वास येत आहे. तसंच यामधला कलर जो आहे ना तोच देखील थोडासा हलकासा बदललेला आहे, तुम्हाला दिसत असेल. पण इथे ना आपल्याला या डाळीच्या पिठाचा फारसा कलर बदलवायचा नाही. कलर आहे तसाच राहू द्यायचा आहे, पण त्यामधून हलकासा असा छान खमंग वास येईस्तोवर भाजून घ्यायचा. आता भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये तयार करून घेतलेली गाठीची साखर घालून घ्यायची आहे. तर आता यामध्ये अर्धी वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे ना अर्धी वाटी पाणी बरोबर होऊन जातं. तर इथे ना आपण हे पूर्ण अर्धी वाटी पाणी घालून घेतलं. त्यानंतर आपल्याला इथे ना कुठलाही पाक तयार करायचा नाही. फक्त ह्या साखरेचं पहा अशा पद्धतीचं पाणी तयार करून घ्यायचं आहे. इथे संपूर्ण ही पिठी साखर यामध्ये मिक्स झालेली आहे आणि छानशी याला एक मोठी उकळी आलेली आहे. त्यानंतर उकळी आल्यानंतरच आपल्याला हे पीठ यामध्ये टाकून घ्यायचं. म्हणजे ना अशा पद्धतीने हे जे काही साखरेचं पाणी आहे ते फसफसतं आणि त्यामुळेच आपलं हे पीठ जे आहे ना ते छान फुलल्या जातं आणि त्यामुळेच ही जो पदार्थ आपण बनवणार आहोत तो तितकाच खुटखुटीत आणि छान तयार होणार आहे. शिवाय तुम्हाला उष्णतेपासून दूर ठेवण्यासाठी खरंच खूप उपयुक्त आणि विशेष करून हा पदार्थ तसं म्हटलं तर ना आवडता नाही, आवडता पदार्थ आहे आणि याच आवडत्या पदार्थापासून तुमची उष्णता किंवा एक प्रकारचा तुम्हाला होणारा त्रास देखील यापासून दूर होणार आहे. तर पहा यामध्ये पीठ घालून घेतल्यानंतर 2 ते 3 मिनिटं सतत हलवल्यानंतर पाहू शकता अशा स्वरूपाचं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. पण आपल्याला ना हे एकदम थोडंसं घट्ट आणि कढईला सोडेस्तवर परतवून घ्यायचं आहे बरं का. जर तुम्ही इथेच घाई वडी टाकायला घेतली ना तर मात्र मग तुमचं मिश्रण जे आहे ते पातळच राहील आणि वडी व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे ना याला आपल्याला सतत परतवत राहायचं आहे. जोपर्यंत हे कढईला सोडत नाही ना तोपर्यंत आपण याला सतत हलवून परतवून घेणार आहोत. तर पहा अशा प्रकारे आपल्याला हे हलवत राहायचं आहे. जाळी सुंदर अशी या पिठाला पडलेली आहे. मस्त असं आपली ही वडी तयार होणार आहे. तर पहा ह्या वड्यांना रोज एक वडी जर खाल्ली ना तर तुम्ही उष्णतेपासून वाचणार आहात. तर पहा फायनली आपले हे पीठ तयार झालं. तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेऊया. संपूर्ण पीठ याच पद्धतीने इथे काढून घेतलेला आहे. आता पहा माझ्याकडे हा स्पॅच्युला आहे, तो जर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही अगदीच वाटीला किंवा फुलपात्र्याला किंवा ग्लासाला तूप लावून घेऊ शकता आणि वडी थापून घेऊ शकता. तर पहा अशा पद्धतीने ही वडी जी आहे ना ते सेट करून घेतलेली आहे. अगदी सहज आणि झटपट वडी थापल्या जाते. फक्त आपल्याला ताटाला ना अगोदर तूप लावून घ्यायचं आहे बरं का. ताटाला अगोदरच तूप लावून ग्रीस करून ठेवलं ना की मग आपल्याला ही वडी झटपट अशी सेट करून घ्यायची आहे. इथे पूर्ण वडी जी आहे ते प्लेन करून झाली ना की यावरती मगजबीज घालून घेतलेले आहे. आता पहा अशा पद्धतीने आपल्याला हे जे मगजबीज आहेत ना ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे. म्हणजे पडणार नाहीत. व्यवस्थित असे लावून घेतले की आपल्याला आता ही अर्ध्या तासासाठी वडी सेट करून घ्यायची. तर इथे अर्ध्या तासानंतर तुम्हाला ही वडी दाखवते. मस्त अशी सेट झालेली आहे आणि बोटाने दाबली ना तरी सुद्धा अजिबात हाताला चिटकत नाही. म्हणजे छान अशी सेट झालेली आहे. त्यानंतर आता तुम्ही ही वडी तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करू शकता. अगदी छोट्या छोट्या वड्या देखील तुम्ही याच्या बनवून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला रोज एक खाता येईल. अर्धी खाण्यापेक्षा ना छोट्या छोट्या. आता इथे ना मी अगदीच आपण बेसन पिठाची वडी जशी कट करतो ना तशी कट केलेली आहे. पण तुम्ही ना यामध्ये छोट्या छोट्या बाईटमध्ये कट करून घेऊ शकता. तर फायनली इथे आपल्या मस्त अशा वड्या कट करून झालेल्या आहेत आणि सुंदर सुरेख उन्हाळ्यापासून उष्णतेपासून वाचवणाऱ्या ह्या वड्या
वड्या अतिशय सुंदर आणि झटपट तयार होतात बरं का. तर तुम्हाला ही उष्णतेपासून वाचवणारी रेसिपी कशी वाटली ना, मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. तसंच तुम्ही ही रेसिपी कुठल्या गावातून किंवा शहरातून बघितली ते देखील कमेंट करून जरूर कळवा. म्हणजेच मला व्हिडिओच्या शेवटी तुमचे आभार मानता येतील. तर मस्त खुटखुटीत अशा वड्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. आता जशा जशा थंड होतील ना तशा तशा त्या ड्राय होतात. व्हिडिओसाठी थोड्याशा पटकन कट केल्या आणि तुम्हाला दाखवल्या. आता ह्या जशा जशा थंड होतील ना तशा तशा मस्त खुटखुटीत वड्या तयार होतात. तर ही वड्याची उष्णतेवरती रामबाण उपाय रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट करून सांगा. तसंच कोणाकोणाला माहीत होती ही रेसिपी ते देखील कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.